शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल होणार आहे। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। कोणीही तक्रार दाखल करत नसल्यामुळे गुन्हा दाखल होत नव्हता। जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचे समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता मिळालेले आहेत, त्यामुळे या संदर्भामध्ये गुन्हा दाखल होणार आहे। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। गोविंद, आधी कोणीच पुढे येऊन तक्रार करत नव्हतं या संदर्भामध्ये, पण आता जिल्हाधिकाऱ्यांनीच असा आदेश दिलेला आहे, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आता साधारण कशा पद्धतीने पार पडेल? पूर्वी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांना ह्या खरं तर सूचना केल्यात ते कोण आहेत, तर ते समाज कल्याण विभागाचे अधिकारी आहेत। ज्या समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत ही आश्रमशाळा येते, ज्या आश्रमशाळेवरती धनंजय नागरगोजे हे शिक्षक होते आणि 18 वर्षापासून त्याला पगार नव्हता। अगदी त्या पगाराचीच मागणी करताना ज्यावेळी संस्थाचालकाला त्यांनी विचारलं त्यावेळी संस्थाचालक त्यांना म्हटले की फाशी घे, आणि त्यातून त्यांनी फाशी घेतली। त्यानंतर त्यांची ती भावनिक पोस्ट व्हायरल झाली आणि आता म्हणजे स्वतःहून सोमोटो याच्यावर कारवाई होताना पाहायला मिळते, कारण तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत की जरी धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबातील कुणी व्यक्ती तशी तक्रार देण्यासाठी पुढे आलं नसलं तरी त्यात सोमोटो कारवाई झाली पाहिजे, कारण सुसाईड नोट आहे आणि सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक आणि त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। म्हणून स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या आदेश। गोविंद, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।